पुढं इथे दाखव तुम्ही दाबा ते. किडा कशाला नाही हम्म. पोटाकडे येतात. तुम्ही विचारते काय 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 त्रास आहे ते सांगा. काय काय होत तुम्हाला? मला होय जेवण जात नाही. हा जेवण जात नाही. जेवण केलं की संडास होती हा अजून काय? आणि सारखं हलकान खाल्लं तर बरं वाटतं. हम्म. अ, पोट दुखतंय का जेवल्यावर? नाही 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 संडास होते लगेच. त्यांचं काय झालं एक वर्षापूर्वी हॉस्पिटलला पाय सुजलं. पोट डंबर म्हणून दवाखान्यात घेऊन गेलो. ओके. त्यावेळेस आता वय किती आहे? आता वय जवळजवळ त्यांचं 78 72 आहे. 72 वय आहे. 72 72 वय. 72 वय. मग एक वर्षभर त्या ट्रीटमेंटवर गेलं. मग काय झालं होतं वर्षभरापूर्वी? काय सांगितलं त्यांना? असं पोट तंग झालं. हां, पोटात पाणी झालं होतं. श्वास कोंडत होता आणि पाय सुजलो. ओके. ही सगळं त्यांनी काय म्हणले, ही एक वेगळ्या प्रकारची कावीळ आहे. हां. असा प्रकार आहे. मग ही आम्ही म्हणलं लाईफ किती आहे पेशंटची, तर वर्षभरात तुम्हाला परत इथे यावंच लागेल म्हणले. ओके. ही काय आहे म्हणून विचारलं, ते म्हणले ही हिपॅटिस बी आहे म्हणले. हां. हिपॅटिस नाव म्हणले. हां. पुन्हा वर्षभरात परत तेच करावं लागलं. हां. पण हा कालावधी कमी कमी होत 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 2 महिन्यावर आला. ओके. मग 2 महिन्यानंतर आम्हाला आमच्याच घरच्या एका माणसापुढं एका आयुर्वेदिक दवाखान्याचा पत्ता सापडला. ओके. सौरभ कदम तो जो डॉक्टर आहे ते आमचे भाव आहे. ते म्हणले नाही, त्याच्या आधीची कंडिशन थोडी सांगा. त्यावेळेस हातापायाला सूज होती. सूज होणं आणि पोट फुगणं. ओके. आणि आता एक आपण औषधं चालू करण्यापूर्वी काय काय त्रास होता? औषधं चालू करण्यापूर्वी ह्यांना जेवण ही विशेष नव्हता. एनर्जी ड्रिंक, थोडंफार चुरमुरत आणि थोडा एक वाटीवर भात आणि वरण, हा यांचा येळाचा आहार होऊन बसला होता. आणि ते खाल्ल्यावर काय काय त्रास? जर हे सोडून दिलं, हे हलकं अन्न होतं. जड अन्न जर दिलं तर त्यांचं पचवण्याची क्षमताच नव्हती. त्यात संडासच होत होती, जुलाब होते. जुलाब होत होती. काका, तुम्हाला काय काय त्रास होता सांगा, एक आपण औषध चालू करायच्या आधी. काय काय त्रास होता म्हणता काय? हा. की पाय सुजणं, हा. पोट फुगणे हा. आणि जेवण थोडं चपाती फिपाती खाल्ली लगे पातळ संडास होत होती. बरं. श्वास घ्यायला दम लागायचा का? हा दम लागत होता. किती चालू शकत होता तुम्ही? हा चालता किती चालत होता म्हणलं? चालता किती चालू शकत होता? एक 50 फूट. 50 फूट. हा आणि तेवढं चालून पण दम लागायचा? दम लागायचा तेवढं. बर. दम कम्प्लीट पण झाला माझा. बर. आता आपण औषधं कधी चालू केलीत? किती दिवस झाले? आज कितवा दिवस आहे औषध चालू 5 दिवस आहे. आज 5वा दिवस आहे. तुम्ही तो पाठीमागा व्हिडिओ पाठवलाय तो औषध दम कमी झाला माझा. हा. पायाला सुरकुत्या पडल्या तेवढं पाय बी कमी उतरले थोडं. ओके. पायाला सुरकुत्या वाटायला लागले जातात. हा सुरकुत्या वाटायला. म्हणजे आयुर्वेदाच्या औषध तुम्हाला ही बोटाशी माघारी येत नव्हती. ओके. उलटी हे होत नव्हती. एवढं सूज होती. एवढी सूज होती. ओके. आता औषधं चालू करून आपले फक्त 5 दिवस झालेत. 5 दिवसामध्ये तुमचा श्वास दम लागायचा कमी आला. कमी आलाय का? तुम्ही आता चांगल्या प्रकारे फिरू शकताय. होय. दुसरं, पोटावरची सूज कमी वाटते का? कमी वाटते म्हणजे असं लेटच होतं. हां. 5 दिवसापूर्वी तुम्हाला असं बसून बोलता येत होतं का? असं बसून व्यवस्थित बोलता येत होतं का 5 दिवसापूर्वी? येते. 5 दिवसापूर्वी बोलू शकत होता का असे बसून? नाही नाही आवाज कमी होता. असा खडखडीत आवाज आवाज खाली बी होता. हां. आणि बोलणं दम छाटल्यानेच होत होतं. दम छाटलेलं होतं. आता आपण डॉक्टर प्रशांत खाडे सरांच्या अंडर औषधं आपण चालू केलेत. हिलवाय आयुर्वेदिक किडनी केअर युनिटमधनं आपण औषधं चालू केलेत. आता ही औषधं 5 दिवस आपण डोस घेतलाय. 15 दिवसाची औषध दिलेत, पण 5 दिवसांमध्ये तुम्हाला एवढा मोठा फरक जाणवला. हातापायाची रोज वेगळं दिसतंय. हा. रोज वेगळं दिसतंय. रोज चांगला अजून फरक वाटतो. अजून प्लसच दिसतंय, पण चांगलं दिसतंय. चांगला दिसतंय. आता ह्या 5 दिवसामध्ये तुम्ही गाईचं दूध घेताय आणि औषधं घेताय. 1 लिटर गाईचं दूध आणि सरांनी दिलेली औषधं व्यवस्थित घेताय. ठीक आहे. अजून काय तुम्हाला आयुर्वेदिक औषधांवर फरक विश्वास आलाय त्याच्याबद्दल काय सांगायचं? सगळं संपत. म्हणजे जिथं केमिकलचं हात शेवट होतो, त्या पेनाचा केमिकलचा शेवट होतो, तिथे जी सुरुवात आहे आयुर्वेदाची सुरुवात आहे. कारण ही
ही भविष्य आहे. संपलंय खेळ ही. चालेल. थँक्यू. ओके. चेहऱ्याकडे विचारा तुम्हाला काय फरक पडला औषध चालू केल्यापासून? 30% फरक पडला की बर. पायाचा. पायात सूज उतरली. सूज उतरली 30%. बर आणि चालाय चांगले यायला आले. बर. पोट बी थोडं कमीच वाटतंय जरा. कमी झालंय. कमी झाले. दम भरायचा थोडा बंद झालाय. दम तर पाकच बंद झाला भरायला. बर दम भरायचा बंद झाला. बर. अजून काय? काय नाही आता. बरं.